सिंगल मिळाली आणि एका धावेने आता संघाच्या धावांना सुरुवात. हो, खूप दीर्घ काळानंतर आता निलेशनं पुन्हा कमबॅक केलेला आहे तो नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा टीमसाठी. परंतु तो खेळ आपल्याला त्याच्या वतीनं बघायला मिळेल का? अनेक वर्ष हा खेळाडू सातत्याने चांगला खेळत आलेला आहे, परंतु आता एका बाजूने युवा जोश विशालचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. ज्या प्रकारचा खेळ त्याचाही आजवर आपल्याला बघायला मिळालाय. ऑन द राईज लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, योगेशची विकेट धोक्यात आहे. 2-2 क्षेत्ररक्षक धावत आहेत. चेंडू खाली फायनली हर्षदनं झेल पकडलाय आणि पहिला धक्का लागतोय चौदरपाडा संघाला. एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ 10 11 12 13. वेलकम बॅक. रामकृष्ण काकडे आणि राकेश जिगाडकर असो अजित पाटील त्यांच्या सोबतीला आता पुन्हा पुनरागमन करत आहेत. उलटॉस बॉल ड्राईव्ह करण्यात आला. एक शॉट एक सॅक कव्हरला बॉल येतोय. एक जाव त्या ठिकाणी मिळेल. योगेश पहिल्याच बॉलवर खरं तर योगेश वाचला त्या ठिकाणी, परंतु आता दुसऱ्या बॉलवर तो वाचू शकला नाही. ऑन द राईज लॉफ करायचं होतं. नवीन बॅटर मैदानामध्ये. लोबो फुल टॉस ऑन साइडला स्लॉग इट. सुपर शॉट, चांगला फटका होता डीप मध्ये. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एकच धाव त्या दरम्यान मिळालेली आहे. मागच्या काही वर्षांचा आपण इतिहास बघितलं तर नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा एक भरपूर मोठं नाव ज्यांनी बरीच मैदानं गाजवली. आणि स्पेशली आपण निलेशचं नाव मेन्शन करूया. योगेश असेल यांनी आजवर खूप चांगला खेळ केला. निलेश रंधवी ऑन स्ट्राईक नाव. कमी गतीने टाकलेला बॉल थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि दिशेमध्ये भरकटला विशाल त्या ठिकाणी. अवांतर धाव तेथे मिळेल. एक्साच्या मदतीने आता स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती 4 धावा तुम्हाला बघायला मिळतात. श्री गणेश जांभूलपाडा आज पूर्ण पॅक संघ मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतो. श्री गणेश जांभूलपाडा मागच्या 2 टुर्नामेंटचा आपण विचार केला तर काही खेळाडूंची अनुपस्थिती जरूर पाहायला मिळाली. पुढचा बॉल पुन्हा स्लो वन फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर चेंडू खाली या ठिकाणी पोहोचलाय. आणखी एक धक्का आता निलेश रंधवीला मैदान सोडावं लागेल. हा दुसरा खेळाडू बाद होतोय नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाचा. कडे दिलेल्या आणि दोन्ही मोठे खेळाडू या ठिकाणी बाद होतात. चला लवकर आता बॅटर मैदानात पाठवा. टाइम आउटचा रूल आता प्रत्येकाला माहिती असेलच, कारण आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तसं कृत्य घडलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती 3 असताना 4 धावा, माफ करा, 4 धावा स्कोर कार्डवर आणि 2 खेळाडू विशाल आतापर्यंत इथे मिळालेत. अर्ली ब्रेक थ्रू देण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो आणि माजी कॅप्टन टीमचे आता मैदानामध्ये एंटर होत आहेत. दीपक नक्षत्र एंटरप्राइजेस सीनियर आणि नक्षत्र एंटरप्राइजेस ज्युनियर देखील आपल्याला खेळताना दिसेल. आणि आज जर आपण विचार केला तर जो पूर्वीचा नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघ दिसतोय जो सिनियर खेळाडूंनी भरलेला
तो संघ आज मैदानामध्ये दिसून आलेला आहे खऱ्या अर्थानं, परंतु ती सुरुवात अजूनही झालेली नाहीये. विशाल ओव्हर द विकेट, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, विकेटच्या वरून हा बॉल निघून गेला आणि हा चेंडू देखील निर्धाव आणि याचबरोबर एक सक्सेसफुल षटक समाप्त होतोय. जबरदस्त कामगिरी पहिल्याच ओव्हरमध्ये विशाल पाटीलची आपल्याला बघायला मिळाली आणि त्यानं धावा खर्च केल्या 4. 2 महत्वाचे विकेट त्याला मिळाले. गुड स्टार्ट फॉर द टीम श्री गणेश जांभुलपाडा. ओमकार टीमचा कॅप्टन गोलंदाजी करण्यासाठी. मॅच नंबर 3 पहिल्या फेरीतीला तिसरा सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. आजही 10 संघ तुम्ही ऍक्शन मध्ये बघतायत. 2 मॅचेस जिंकल्या आज गावदेवी स्पोर्ट येवईनं. चांगला खेळ त्यांचा आपल्याला बघायला मिळाला आणि या ठिकाणी आता सुरुवात सध्या तरी टीम श्री गणेश जांभुलपाडाची खूप चांगली पाहायला मिळाली आहे. सर शेवटच्या बॉलवर डिक्लेअर धाव आहे का? इट्स ओके. नाहीये. येस ओके, तर 5 धावा असतील. एकविरा सांगेच्या विरोधात वीरेन स्पोर्ट भावाले यानंतरची लढत तुम्हाला बघायला मिळेल. पहिलाच बॉल व्हाईट बॉलनं सुरुवात करतोय ओमकार आपल्या षटकाला. शॉर्ट रनवेनं गोलंदाजी करतोय ओमकार आणि खूप चांगला टर्न ओमकारच्या गोलंदाजीमध्ये आपण बघितलेला आहे. ओरिवरचा प्रयत्न, पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. फिल्डर चेंडू खाली जरूर पोहोचला होता. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. आज गोलंदाजांचा बोलबाला राहिलेला आहे. प्रत्येकी मॅचचा आपण विचार केला तर लो स्कोरिंग जास्तीत जास्त सामने बघायला मिळाले. म्हणजे आज गोलंदाजांनी अक्षरशः फलंदाजांना रीड करून गोलंदाजी केलेली आहे. प्रत्येकी टीमच्या गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. एका धावेने टीमची टोटल आता पुढे गेली. स्कोर कार्डवरती 7 धावा तुम्हाला बघायला मिळतील. यानंतर एकविरा स्पोर्ट्स सांगेच्या विरोधात वीरेन स्पोर्ट भावाले अशी लढत तुम्हाला बघायला मिळेल. ओमकार स्ट्राइक एंडला बॅटर दीपक. दीपक समोर यावेळेला पंच केलाय. इनफिल्डच्या डोक्यावरून कवसला. पुन्हा कॅच ड्रॉप. हर्षद तेथे सज्ज होता. हर्षदने एक झेल खूप सुंदर पकडलाय मॅच मध्ये, परंतु यावेळेला कॅच ड्रॉप होते. जीवन दान मिळाले दीपकला. 2 धावा देखील आता जोडल्या जातात. एकेका धावेला भरपूर महत्व आहे आणि या अगोदरचा सामना तुम्ही बघितला असेल. 13 धावांवरती घाम निघाला अक्षरशः गावदेवी येवईच्या फलंदाजांचा. साईल केबल नेटचे प्रोप्रायटर रुपेश पाटील यांचे देखील या ठिकाणी शुभागमन, आपलं मनपूर्वक स्वागत. एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला, परंतु आता मोठ्या फटक्यांची गरज असेल. मला वाटतं महेंद्र संघामध्ये नाहीये टॉप ऑर्डरला. तो नेहमीच चांगली सुरुवात करतो. पुढे सरसावून ऑन साइडला उडव द्या बॉल. निलेश जाधवची विकेट धोक्यात आहे आणि पकडलाय जेलबीट विकेटला. 1 मोर विकेट डाऊन. मला ज्याची त्यालाच आणलं.
रोशन भंडारी. विकेटवरती विकेट येत आहेत. ओमकारला देखील आता या ठिकाणी सफलता मिळालेली आहे. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये एंटर होतोय रोशन भंडारी. टीमचा कॅप्टन आता मैदानात एंटर झालेला आहे. जबाबदारीने खेळ त्याला करावा लागेल. स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही बघताय सध्याच्या घडीला 10. ओमकार ओव्हर द विकेट. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, गुडघ्यावर बसून हा फटका खेळायचा होता परंतु डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल निघून गेला आणि फक्त एकच धाव त्याच्यावरती मिळेल. साहिल केबल नेटवर्क नेटचे प्रोप्रायटर रुपेशजी पाटील, संजय, गिरीश, हेमंत, राजू ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहाय्य केलेलं आहे त्यांचे विशेष आभार. फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता. आता एक्झॅक्टली काय घडले, कीपरकडनं बॉल हातातून निघून गेला आणि पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा. 1+1 2 धावा आणखी आता या ठिकाणी जोडल्या जातील. एक्स्ट्राच्या मदतीने आता धावा या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत आणि त्या कुठेतरी धावा येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या डावामध्ये चेझिंग करत असताना कठीण पडणार आहेत यात शंकाच नाहीये. श्री गणेश जांभूल पाडाला, कारण आता धावसंख्या जाऊन पोहोचली 12 वर. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल ऑन साईडला, पुन्हा डिक्लेअर मध्ये एकच धाव. मैदानाचा आपण विचार केला तर अर्ध गोलाकार मैदान आहे. स्क्वेअर लेग पासून मागे धावा नाहीयेत, बॅकवर्ड पॉइंट पासून मागे तिकडे रन्स नाहीयेत, म्हणजे अर्ध गोलाकार मैदान आहे. त्याच्यामुळे गोलंदाजांनी चांगली कामगिरी नेहमीच केलेली आहे या मैदानावर. योगी सरांनी इतिहासही सांगितलं की 18 धावांचं संरक्षण देखील या मैदानावर झालेलं आहे आणि मागच्या सामन्यामध्ये 13 धावांचं संरक्षण होता राहिलं. शेवटच्या क्षणी चुका राहिल्या आविष्कारच्या आणि तर एक मोठा इतिहासच रचला असता. 2 षटकांचा खेळ संपन्न. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आता आपण पाहतोय धावफलकावरती 14 धावा झालेल्या आहेत. 14 रन्स. आतापर्यंत 3 खेळाडू माफ करा बाद झालेत. निलेश असेल, निलेश जाधव असेल, निलेश रंधवे असेल, योगेश कोळे असेल, हे खेळाडू मात्र आता मैदानाच्या बाहेर तंबूमध्ये परतलेले आहेत. 2 षटकांचा खेळ संपन्न. 3rd ओव्हरमध्ये सुमित या गोलंदाजाचा वापर आता जांभूलपाड्याच्या कॅप्टनने केला. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये जसा खेळ सुरू आहे ते सातत्य आता सुमित या ठिकाणी टिकून ठेवणार का, तो गरजेचा असेल. परंतु आता 2 ओव्हरमध्ये जो संघ बॅकफुटला आहे सध्या चौधरपाडा, त्या संघाला आता इथून उभारी घेण्यासाठी एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. फ्लाइट मध्ये बीट झाला बॅटर. फ्लाइटेड बॉल. ओमकारनं देखील तेच काम केलं आणि आता सुमितनं देखील ती सुरुवात केलेली आहे. आणि या अगोदर मयूर मला वाटतं पीसी संघाचा, त्यानं फ्लाइटमध्ये बऱ्याच फलंदाजांना बीट केलं. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. समोर व्ही मध्ये तुम्हाला खेळावं लागेल. या मैदानावर रन्स बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे दीपकचा. प्रॉपर एलिव्हेशन, प्रॉपर टायमिंग इथे साधता आलं नव्हतं आणि एकच धाव या ठिकाणी मिळाली. स्कोर एका धाव्याने पुढे जाताना 15 ह्या आकड्यावरती 15 रन्स ऑन बोर्ड. वीरेन स्पोर्ट भावालेच्या विरोधात आई एकविरा सांगे ह्यानंतरची लढत तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कर्णधार आपण सज्ज राहायचंय. बॅक ऑफ द अँडिलेवरी. थोडीशी लाईन खराब होती, दिशा खराब होती आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या त्या 16 धावा, 16 रन्स. डे 2 ऑफ द टुर्नामेंट. दुसरा दिवस आपण या स्पर्धेचा सध्या एन्जॉय करतोय. दुपारचं सत्र आणि हळूहळू प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेत. फुल टॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आला. क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत. जबरदस्त फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्यात. विशाल त्या ठिकाणी काय धावलाय, जवळजवळ मिडविकेटला उभा होता आणि तिथून लॉंग ऑन पर्यंत तो धावत आला आणि बॉल सेव्ह केला त्यानं. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. 2 धावांनी टीमची टोटल आता 18 वरती जाऊन पोहोचले. 35 to 40 रन्स बनवण्याचा नक्की प्रयत्न करावा लागेल, कारण बॉलिंग युनिटचा आपण विचार केला चौधरपाडा टीमकडे चांगलं बॉलिंग अटॅक आहे.
शॉट ऑफ लेन पुन्हा एकदा इन फ्रंट ऑफ स्क्वेअर जबरदस्त फटका खेळलाय डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो थोडासा वाईड आला आणि 2 धावा पुन्हा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात 2 मागच्या बॉलवर डबल्स बघायला मिळाले आणि धावसंख्या आता पुढे गेले ती 20 आकड्यावरती चर्चा आपण करतोय की 35 ते 40 धावा 35 to 40 रन्स सुमितचा पुढचा बॉल पुन्हा फुल टॉस आहे याही वेळेला रोशनच्या बॅटमधून परफेक्ट मिडल ऑफ द प्लेट हा फटका बघायला मिळाला पुन्हा 2 धावा जेव्हा चौकार षटकार येत नसतात त्यावेळेला अशा प्रकारचं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे आणि तो खेळ आता सुरू केलेला रोशननं कॅप्टन आहे टीमचा कर्णधार आहे आणि सरसेनापती आता जबाबदारीने खेळ करतोय टॉप ऑफ द ऑर्डरचे फलंदाज लवकर आउट झाले त्याच्यानंतरचा वाढलेला दबाव कमी करण्यासाठी अशा खेळीची अपेक्षा होती कॅप्टन रोशन भंडारीकडून आणि सध्या तरी तो खेळ त्याच्या वतीने आपल्याला बघायला मिळाला आहे संजय स्मृती चषक वर्ष 20 वर्ष सातत्य या स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळालंय मागच्या 20 वर्षांपासून नवनवीन संघ नवीन चॅम्पियन आपल्याला बघायला मिळाले चौदरपाड्याचा रेकॉर्ड चांगला राहिला परंतु या स्पर्धेसाठी आपण जर विचार केला तर आता इथे काय घडले बघूया दीपक धावबाद करण्याचा प्रयत्न करत होता आणि इथे आता रन आउटची संधी आणि फायनली बघा दीपक धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय एक धाव इथे मिळाली आणि याचबरोबर तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा चला पहिला डॉट आला त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवर सिंगल त्यानंतर वाईड आला आणि 3 दुहेरी धावा होत्या आणि शेवटच्या बॉलवर 1 रन आउट पहिला बॉल वाईड आहे सर पहिला चेंडू वाईड होता पहिला चेंडू जर वाईड असेल तर 1 चेंडू शिल्लक आहे एक वाईड आहे या ओव्हरमध्ये तो तिसरा बॉल होता त्याच्यावर एक्स्ट्रा धाव आली आहे दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर वाईड जरूर होता विकेश कोळी नवीन फलंदाज आता मैदानामध्ये एंटर होतोय तेवीस धावा स्कोर कार्ड वरती आणि आता अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्कवर निवृत्ती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय स्ट्राइक एंडला बॅटर विकेश कोळे असेल त्याच्यासाठी दीपकने त्याची विकेट फेकलेली आहे ओ यावेळेला फ्लाइट देण्याचा प्रयत्न खूप चांगला टर्न मिळाला आणि तो खूप जास्त बाहेर निघाला बॉल एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मिळेल आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये आता सुरुवात निवृत्ती नाही केलेली आहे 24 धावा स्कोर कार्ड वरती लागतात 24 रन आणखी 15 धावा जोडण्याचा मानस आता इथून नक्की असेल तो नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा टीमसाठी सुस्थितीमध्ये आणण्यासाठी विकेशचा
यावेळेला फटका फसला. मिस टायमिंग. भरपूर आरळी खेळला. पुन्हा कमी गतीने आलेला बॉल. फ्लाईटमध्ये बरेचसे बॅटर बीट झालेले आहेत. एका धावेने स्कोर आता 25 ह्या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 25 रन्स. यानंतर आणखी एक मोठा सामना तुम्हाला बघायला मिळेल. भावालीचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. टीम सांगे आई एकविरा सांगेच्या विरोधात वीरेन स्पोर्ट भावाले अशी लढत आपल्याला बघायला मिळेल. ती पहिल्या फेरीमधील चौथी लढत असेल. आज एकूण 10 संघ तुम्ही खेळताना बघणार आहात. सोडून दिल्या बॉल. आता इथे कीपर कडून झाली आहे चुकी. धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या धावा फार वेगाने आलेल्या आहेत त्या, म्हणजे टीम चौदरपाडा संघासाठी दबाव वाढत गेला, परंतु तो दबाव कायम ठेवता आला नाहीये. श्री गणेश जांभूलपाड्याच्या गोलंदाजांना सातत्याने एक्स्ट्राच्या रन्स देखील त्यानं खर्च केलेले आहेत. धावसंख्या 2 ने आता वधारत असताना स्कोर कार्डवरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 26 आकड्यावरती. 27 धावा. 27. रन्स ऑन द बोर्ड. निवृत्ती आतापर्यंत एकच चेंडू त्यानं लीगल हाताळलाय. ओ पुन्हा पुन्हा हा चेंडू देखील एक्स्ट्राच्या मदतीनेच अनलीगल बॉल बघायला मिळालाय. 4 बॉल त्याने टाकले, परंतु त्यामधून 3 अनलीगल होते. फक्त एक लीगल बॉल निवृत्तीच्या माध्यमातून. टर्न चांगला आहे, परंतु त्याचा आता कंट्रोल थोडंसं कमी दिसलंय त्याच्या गोलंदाजीवर. तुमचे बॉल जर बाहेरच्या दिशेने निघतात तर तुमचा टप्पा कुठे असणं, कोणत्या लेंथवर असणं, कोणत्या लाईनमध्ये असणं गरजेचं आहे. या गोष्टीचा आता विचार निवृत्तीला करावा लागणार आहे. एक्स्ट्रा धावा येतात मोठ्या प्रमाणात. टीम चौदरपाड्यासाठी आता चांगल्या स्थितीमध्ये टीमची टोटल दिसते. पुन्हा फ्लाईट येण्याचा प्रयत्न. हा फुल टॉस आहे. चुकी केली आहे आणि आता विकेश कोहली कसा सोडणार. पाठवल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. मिळाला. या 4 धावांनी आता टीमची टोटल जाऊन पोहोचते धावफलकावरती 32 रन्स. 40 ची आपण चर्चा करत होतो आणि आता त्या दिशेनं संघ निघालेला आहे. चला स्पीडअप करा, खूप जास्त वेळ होतोय. रविवारी या स्पर्धेचा मेगा फायनल दिवस आणि कोण होणार 20व्या पर्वाचा विजेता त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. आणि लगेचच नेक्स्ट डे आपण सोनालीच्या क्रीडांगणावर स्पर्धा पाहणार आहोत. बाल गोपाल सोनाली पाडा आयोजित. फार बिझी शेड्यूल खरं तरी आता या असोसिएशन मध्ये खेळाडूंचं आहे. स्लॉग इट. ताकद झोकली विकेश कोहलीनं आणि त्याच्यासाठी विकेट का फेकली त्याचं उत्तम उदाहरण. सिक्सर त्याच्या बॅटमधून. गुड शॉट. What a magnificent hit against the turn. फ्लाइटेड बॉल होता आणि त्याच्यावरती हल्ला चढवला. ताकद भरपूर झोकली आणि विकेशच्या बॅटमधून सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. मागच्या 2 बॉलवर 10 रन्स त्यानं कंप्लीट केलेत आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 38. 38 लेट आला परंतु थेट आला असंच म्हणावं लागेल. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. भरपूर मोठं षटक आहे सध्या तरी या ओव्हरचा आपण विचार केला तर. खूप जास्त धावा आल्यात. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता. लाऊडली अपील करण्यात आले. ते धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु आता विकेशकडे स्ट्राईक एंड त्याला ठेवायची आणि का नको, कारण चांगले फटके त्याच्या बॅटमधून आलेत ज्या फटक्यांची गरज होती.
सन्मानजनक टोटल, एक फायटिंग टोटल आता आपल्याला नक्कीच बघायला मिळालेली आहे. चौदरपाड्याच्या बॉलिंग युनिटचा आपण विचार करता निवृत्ती पुढचा बॉल हा ट्रॅकर आहे, पुन्हा रॉकेट स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी ताकदीनं हा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेनं पाठवलाय. एक धाव तर इथे मिळाली आहे, परंतु आता ही एकच धाव असेल. विकेशला स्ट्राईक घ्यायची होती, परंतु आपण बघतो ना की रूल तुम्हाला माहिती आहे की एकाच वेळेला दोन्ही बॅटर्सनं स्ट्राईक एंड सोडणं गरजेचं आहे. शेवटच्या बॉलला आता फेस करण्यासाठी रोशन भंडारी स्ट्रायकिंग एंडला. रोशनने चांगला खेळ केलेला आहे. ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये होता त्यावेळेला सिंगल डबल कंप्लीट करत असताना कुठेतरी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न त्यानं केला. निवृत्ती पुढचा बॉल फ्लाईट दिले, पुन्हा उडवल्या बॉलला रोशन भंडारीनं. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, जबरदस्त झेल. शेवटच्या बॉलवर आली आहे विकेट आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपन्न. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा स्कोर कार्डवर आणि 40 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता. वळूया पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत दोन्ही कॅप्टन एकविरा सांगी आणि विरेन स्फोट भावाले. रुपेश पाटील यांना आपण विनंती करूया की आपण आपल्या शुभाचे टॉस करायचं आहे. रुपेश पाटील यांच्या शुभाचे आपण करतोय टॉस. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. एका बाजूला सांगे आणि भावाले. सांगे कर्णधार कॉल करतायत, काटा असं कॉल होतं आणि तेच आलेलं आहे. मान्यवरांना विनंती पुन्हा आपण मंचावरती बसावं. टॉस जिंकलेला आहे समोर भावाले टीम. पहिल्यांदा तर अभिनंदन, कारण विजयानं सुरुवात झालेली आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करू. काय कारण पहिल्यांदा फिल्डिंग करणार आहेस? सध्या फलंदाजी एवढी खास होत नाहीये, त्याच्यामुळे आम्ही पहिले अंदाज घेऊ ते फलंदाजीचा समोरच्यांच्या, आणि त्याच्यानंतर मग आम्ही डिसिजन करू काय करत. प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्या प्रयत्न असेल? 30 ते 35 धावापर्यंत थांबवण्याचा, कारण सकाळपासून सामने बघतोय एवढे काय हाय स्कोरिंग मॅच होत नाहीयेत. शुभेच्छा. टॉस गमावलेला आहे, बॅटिंग करायची आहे. आज काय टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल आणि आज कोणत्या खेळाडूकडनं तुम्हाला ॲज अ कॅप्टन जास्त अपेक्षा? काही नाही, पण ज्या खेळाडूची अपेक्षा होती ते खेळाडू आज मॅचलाच नाहीत. तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे यांचा. कारण जरूर ही समस्या राहिलेली आहे, कारण वर्किंग डे मध्ये देखील मॅचेस येतात आणि बरेचसे आपण खेळाडू पाहिले तर कामावर जाणार आहेत. आता तरी एकंदरीत 20वं वर्ष या स्पर्धेचं आहे. विनोद पाटील आतापर्यंत संजय स्मृती चषक किती वर्ष खेळलाय? क्या बात आहे. एकमात्र खेळाडू असेल जो 20च्या 20 वर्ष खेळतोय. जिंकलाय किती वेळा ते आता आम्हाला ऐकायचंय. जिंकलाय कमीत कमी 5-6 वेळा फायनल मारल्या मी. क्या बात आहे. म्हणजे या एकंदरीत स्पर्धेचा रेकॉर्ड भावले गावासाठी विनोदसाठी चांगला राहिलाय. टॉस संपन्न, टॉस जिंकून सांगेच्या कॅप्टननं गोलंदाजी करण्याचा निर्णय. तर जाऊया आपण पुन्हा कॉम्प मध्ये. थँक्यू. पर ओव्हरचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी 10च्या धावगतीनं मात्र या ठिकाणी धावा जोडायच्या आहेत. 40 धावा आणि पहिल्या चेंडू पाहू शकेला योगेश कोहलीनं मात्र या ठिकाणी हाताळला वाईट. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी सुरुवात केली आपल्या षटकाला. वैभव लिये आणि निकेश लिये ही सलामी जोडी सध्या आपण पाहतोय. निकेश स्ट्रायकिंग एंडला आणि वैभव नॉन स्ट्रायकिंग एंडला. इथं मिस्टेक घडली गेली
आणि त्यामुळे मात्र की दुहेरीचा प्रयत्न होतो, रिक्स उचलली आणि अखेर वैभव लियाची विकेट धोक्यात गॅस फिंगर अप, फलंदाज बाद. जास्त घाई इथे मात्र पाहायला मिळाली, कारण वैभव लिये या सत्रामध्ये चांगल्या फॉर्मात होता, परंतु त्यांनी एकही चेंडू फेस न करता असताना मात्र त्यांनी त्याला मैदान सोडून भाग पाडलं. अर्थात नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाने हा खूप मोठा धक्का मित्र बनेने श्रीगणेश जांभूलपाडा पाहायला आपल्याला. न्यू बॅटर मिस्टर सुमित लिये तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. दोन क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली पाहू शकाल, अगदी डीप मध्ये सजवलेले आहेत. वाईडिश लॉंग ऑनला तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल, एक डीप मिड विकेटला एक फिल्डर आहे. मिड ऑन मिड ऑफला दोन क्षेत्ररक्षक पाहतायत. शॉर्ट वाईडिश मिड विकेटला तुम्ही ऑन साईडला एक फिल्डर पाहू शकाल. एक बॅकवर्ड स्क्वेअरला कडे तुम्ही अगदी पंचाच्या डाऊ बाजूला अगदी फिल्डर तैनात केला. आधी फटका जबरदस्त इथे मात्र एक्झिक्यूट केला, परंतु विकेश आज चूक करत नाहीये. जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये आणि आता मात्र आउटफील्ड मध्ये या जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करतोय. जी सलामी जोडी या मैदानाच्या आतमध्ये आली ती मात्र स्वस्तात माघारी परतली. जेव्हापासून आकेश ली आय थिंक इंजरी त्याला मात्र झाली GPLच्या स्पर्धेमध्ये आणि त्याची मात्र कुठेतरी श्रीगणेश जांभूलपाडा संघाला मात्र सातत्याने उणीव भासते. न्यू बॅटर मिस्टर महेंद्र आकेशला इथे मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलंय. दोन फलंदाज मात्र या ठिकाणी स्वस्तात बाद झाले आणि त्यामुळे आता मात्र या ठिकाणी आकेश आणि सुमितला मात्र या ठिकाणी छोटीशी पार्टनरशिप मात्र करावी लागेल. थोडंसं स्टेपमध्ये चुकतं योगेश. सुरुवात चांगली पाहायला आपल्याला योगेशच्या वतीनं. पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण सातत्याने नेहमीच निलेश जाधवला पाहायचं, परंतु आज योगेश कोहलीच्या हातामध्ये चेंडू दिलाय. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन, ज्या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे तो गोलंदाज या खेळपट्टीवरती चांगली कामगिरी करू शकतो, परंतु पंचांचा या ठिकाणी वाईटचा इशारा. 1+1 एकूण 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी धावा येत आहेत, त्यावरती मात्र कुठेतरी लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा जर आपण जर पाहिलं तर सुरुवात संत गतीने आपल्याला नक्षत्र चौदरपाडा संघाची पाहायला मिळाली होती, परंतु तदनंतर दीपक असेल, रोशन, विकेश या तिघांनी चांगला खेळ तिथे साकारला आणि एक चांगला टोटल मात्र पहिल्या इनिंगमध्ये उभारण्यामध्ये नक्षत्र एंटरप्राइज संघाला यश मिळालं आणि त्या 40 धाबांचा पाठलाग सुरू आहे सध्या. इथे मात्र पाहू शकाल पंचांचा बीमर, नो बॉलचा इशारा. त्याच्यानंतर फलंदाजाने एक धाव पलून पूर्ण केली. 1+1 2 धाबा इथे मात्र ॲड होत आहेत आणि योगेशच्या या षटकामध्ये वारंवार एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा पाहायला मिळत आहेत. जरूर त्याच्या खात्यामध्ये आपल्याला एक विकेट्स पाहायला मिळाली, परंतु जर आपण अशा रीतीने जर धावा एक्स्ट्रा जर खर्च केला तर जो तुम्ही प्रेशर आता मात्र फलंदाजावरती टाकलाय तो प्रेशर मात्र आय थिंक थोडाफार का होईना मात्र रिलीज होईल आणि त्याचमुळे आता मात्र पुढील चेंडू असेल फ्रीट, त्याच्यावरती येणार का मोठा हिट. 2 गडी बाद 6 येणाऱ्या 22 चेंडूचा अजून एक खेळ बाकी. 34 धाब्यांची आवश्यकता. फ्रीट बॉलवरती कडक फटका हवेत केला, गॅप मध्ये चालला, परंतु विकेश चेंडू खाली जरूर पोहोचलाय. झेल सुद्धा त्याने मात्र चांगल्या प्रमाणात कलेक्शन केलाय, परंतु फलंदाज असेल नाबाद. परंतु कौतुकास्पद कामगिरी आपल्याला विकेश कोहलीची पाहायला मिळाली. 2 धावा मात्र त्या ठिकाणी एक्झॅक्टली पलून पूर्ण केल्या गेल्या आणि आता मात्र श्रीगणेश जांभूलपाडा संघासाठी चांगल्या प्रमाणे धावा येत आहेत आणि त्या धावा तुम्हाला मात्र इथून जोडाव्याच लागतील. येणाऱ्या बॅटरमध्ये महेंद्र पारदीस येणं बाकी आहे, खास करून विशाल पाटीलकडे आता मात्र सर्वांची नजर असतील. हर्षद पारदी चांगली बॅटिंग करू शकतोय.
वारंवार फिल्डिंग डिपार्टमध्ये मात्र चेंजेस करतायत. संत गतीने चेंडू चालला, एक धाव मात्र जरूर त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि वेगानं 17 चेंडूवरती पोहोचतायत. 2 धाबा कंप्लीट. तिथे मात्र पाहू शकाल निलेश जाधवकडे पुन्हा चूक घडली गेली. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण जिथे एक धाव होती तिथे मात्र 3 धावा सुदरपाडा संघाने खर्च केल्या. कारण प्रत्येक धाव आता मात्र इथून इम्पॉर्टंट असणार आहे, कारण या मैदानावरती धाबा जोडणं एवढंच इझी नाहीये. आणि त्या अनुषंगाने पाहतो की आज एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र जास्त धावा इथे खर्च करतायत. 3 धावेच्या साह्यानं डबल डिजिटमध्ये मात्र आपल्याला या ठिकाणी फलक पाहायला मिळतोय. 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. आणि आपण जर लक्ष पाहिले तर प्रति ओव्हरच्या पाठीमागे 10च्या धावकुतीने मात्र या ठिकाणी पुढे जायचं होतं आणि त्याच्या पुढे आता मात्र या ठिकाणी आपल्याला जांभूलपाडा संघ पाहायला मिळतोय. विकेट जरूर 2 गमावल्या, परंतु धावा मात्र फलकावरती चांगल्या पाहायला मिळत आहेत. सर या 3 धावा आहेत ना? येस, ओके. अकरा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा पाहू शकाल या ठिकाणी लाईन मध्ये पूर्णपणे बिघाड पाहायला मिळतो योगेश कोहलीच्या या पहिल्या ओव्हरचा आपण केले पाहिल्या तर, कारण पुन्हा एक स्वेअर चेंडू त्यांनी हाताळला वाईटच्या स्वरूपात. म्हणजे या आपण जर षटकाचा विचार जर केला तर जास्तीत जास्त एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र धावा पाहायला आपल्याला, कारण 3 वाईट चेंडू हाताळले, 1 नो बॉल हाताळला, तब्बल 4 एक्स्ट्रा डिलिव्हरी या ओव्हरमध्ये आपण योगेशच्या वतीने पाहतोय. त्याच्यावरती मात्र कुठेतरी अंकुश लावावा लागेल. पुन्हा मात्र पाहू शकाल एक्झॅक्टली चेंडू आपटी दिली, त्यानंतर पाहू शकाल धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. हेजिटेशन आणि पुन्हा मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल मिस्टेक घडतोय. आज चौदरपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय काय? कारण सर्व सिनियर खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून जर अशा चुका होत आहेत तर मात्र आय थिंक पूर्ण संघाला त्याचा भुर्दंड भोगावा लागेल. कारण वाईट +1 एकूण 2 धाबा इथे मात्र पुन्हा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाल्या आणि त्या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना 14-2 अशी परिस्थिती सध्या आपण पाहतोय श्री गणेश जांभूलपाडा संघाची. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन हा संघ सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरतोय. त्याच्यानंतर पाहिलं तर नक्षत्र एंटरप्राइजेस हा नाव खूप मोठं आहे. फार वर्षापासून आपण हा संघ टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळताना आपण पाहतोय. पुष्करजी भंडारी नेहमीच्या संघाला पुरस्कृत करत असतात, परंतु आज या टीमकडून चुकांवरती चुका पाहायला मिळत आहेत. हो, फटका चांगला होता, परंतु दिशा आकेशने मात्र चुकीची निवडली आणि त्याचमध्ये पाहतो की चेंडू डिक्लेअर झोनमध्ये चाललाय. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी चालू असताना 15 धावा धावफलकावरती. खूपच लांब लचक षटक सध्या आपण पाहतोय, कारण आतापर्यंत विचार जर केला तर 9 चेंडूच्या हाताने योगेश कोहलीने केली आहे आणि अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी. 15 धावा धावफलकावरती, 19 चेंडू शिल्लक आणि 19 चेंडूमध्ये विजयासाठी 25 धाब्यांची आवश्यकता. चांगल्या स्थितीमध्ये जांभूलपाडा संघ आपण पाहतोय. यानंतर एक मोठी लढत तुमच्या BTCL मित्रांनो, वीरेन स्पोर्ट भावाळे विपक्ष आहे एकविरा स्पोर्ट्स सांगे. आणि या चालू सीझनमध्ये पाहतो की सांगे गावातून आपल्याला एकच संघ पाहायला मिळतोय. एक सुद्धा चांगली बाब आहे. फुलटॉस, त्याच्यावरती कडक प्रहार चेंडू गॅपमधून चाललाय. काबू कॉर्नरला क्षेत्ररक्षक विकेश कोहली वेगाने जरूर गेले, परंतु त्यांचा अनुमान चुकीचा राहिला आणि चेंडूने सीमारेषा ओलांडली. फार मोठा हा स्पेल मित्र म्हणेन या ठिकाणी योगेश कोहलीचा अखेर संपन्न झाला आणि भरपूर महागडा षटक मित्र म्हणेन, कारण तब्बल 19 धावा या एका षटकामध्ये खर्च केल्या आणि या स्पर्धेतील 35वा चौकार फलंदाज सुमित लेहेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय.
त्यांना तुम्ही पाहू शकाल हे तिस्कर बंधू पाहू शकाल मित्रांनो, त्यांचं सुद्धा मात्र चांगला योगदान आहे स्पर्धेसाठी. सुनीलजी पाटील जे आम्हाला सन्मान चिन्ह त्यांच्याकडून लाभलेले आहेत. ओमसाई वाराय अध्यक्ष पांडुरंगजी धर्मा पाटील यांचा मोलाचा योगदान. आणि पाहू शकाल माजी सभापती सुप्रिया सचिन पाटील मॅडम यांचा तुम्ही कटआउट पाहू शकाल. दयनंद चोरगे साहेबांचा तुम्ही बॅनर पाहू शकाल. चांगला योगदान आहे स्पर्धेसाठी त्यांच्याकडून पाहिलेला आहे. विद्यमान सरपंच जगनशेठ पाटील त्यांना तुम्ही पाहू शकाल. निलेशजी दिनेशजी पाटील, त्याचप्रमाणे युवा नेते वीरेनजी चोरगे, रुपेशजी दलवी, काष्णाजी दलवी, विकी पाटील, उद्योजक सावध. चला स्पीडअप करायचा, जास्त वेळ घेऊ नका. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय रोशन भंडारी. 19 धावा फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. मॅचची लिडिंग एज फर्स्ट स्लिपमध्ये शतरक्षक आहेत निलेश रुपानं, त्याने पकडलाय हा झेल आणि अखेर समाप्त झाला अखेरचा खेळ. तिसरा धक्का लागेल टीम श्री गणेश जांभूलपाडा संघाला. वापसी करणं गरजेचे होते आणि ती वापसी अखेर रोशन भंडारीने करून दाखवली. कारण पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट्स प्राप्त करून दिली. आकेश सुद्धा मात्र चांगल्या लईमध्ये आला होता आणि त्याच्या बॅटमध्ये सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात आपल्याला धावा पाहायला मिळत होत्या. परंतु ही पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये रोशनला यश आलं. आणि तसं जर पाहिलं तर रोशनसुद्धा एक प्रॉपर गोलंदाज आहे. अनेक वर्षापासून त्याला आपण नक्षत्र इंटरमॅडिएट संघासाठी गोलंदाज करताना त्याला पाहिलेला आहे. लेफ्ट आर्मर आणि नेहमीच चेंडूला वळवण्याची ताकद त्याच्याकडे आपण पाहत असतो. न्यू बॅटर विशाल पाटील आला होता आणि त्याची आय थिंक विकेट्स धोक्यात होती, कारण पहिल्या चेंडूवरती लिडिंग एज लागली. फर्स्ट स्लिप आय थिंक लेग स्लिपकडे गेला आणि तिथे चेंडूला थांबवलंय. तत्पुरती सिंगल धाव घेण्याची संधी मिळाली. पहिल्या चेंडूवरती विशालनं आपलं स्वतःचं खातं उघडलं आणि सांगाची धावसंख्या पाहिली तर पुढे जाताना 3 गडी बाद 20 येणारे. आता मात्र आपण विचार केला तर 16 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 16 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी अजूनही 20 धाबींची गरज. म्हणजे पहिला जो अर्धा टप्पा जो आहे तो एक्झॅक्टली पाहिलं तर 8 चेंडूंमध्ये पूर्ण केलाय आणि जो पुढील जो अर्धा टप्पा आहे तो तुम्हाला या ठिकाणी 16 चेंडूमध्ये मात्र कंप्लीट करायचं आहे. चांगला चेंडू स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर जपकर बाहेरच्या दिशेने निघतोय. सुमितला मात्र कुठल्या प्रकारची ती लेंथ ओळखता आली नाहीये. जबरदस्त कंदुशी गोलंदाजी. ज्या धावा योगेश कुलेने खर्च केल्या त्या धावा आता कुठेतरी रोशन भंडारी रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला करावाच लागेल. ज्या मॅचमध्ये तुमचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर अशाप्रमाणे तुम्हाला वापसी करावी लागेल. डिफेन्सिव्ह स्ट्रोक करायला पाहतोय की सुमितला माहिती की इथून मात्र लक्ष जास्त मोठं दूर दिसत नाहीये आणि आपण जर प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल तरी धावा घेतल्या गेल्या तर अगदी आपण लक्ष्याच्या क्लोज जाऊ शकतो. आणि शेवटच्या मोमेंटला मात्र आय थिंक एका दुसरा मोठा फटका जर मारण्याचा आपण प्रयत्न केला तर एक्झॅक्टली आपण तेथे यशस्वी ठरू शकतोय. आणि त्या रणनीतीने आता मात्र या ठिकाणी छोट्या बॅकलिपने धावा जोडण्याचा प्रयत्न करतायत. परंतु विशाल पाटील आक्रमक रूप धारण त्याने अवतारलाय. चेंडू भरपूर वेळ उंच गेला आणि त्याच्याच मुळे मोठी विकेट्स आज प्राप्त केली विशाल पाटीलच्या रूपानं. नक्षत्र इंटरमॅडिएट सोदरपाडा संघ या मॅच मध्ये वापसी करतोय. जबरदस्त झेल पाहिला आपण अगदी स्क्वेअरलेगच्या दिशेनं. आय थिंक ध्रुवेश कोहली होता त्या ठिकाणी. उंच पुरा असा हा खेळाडू. न्यू बॅटर मिस्टर स्टायलिश खेळाडू आय थिंक ओमकारला आता मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलंय. ओमकारनं गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स केलाय, परंतु आज बॅटिंगमध्ये पाहूया कशा रीतीने मात्र तो खेळ साकारेल. षटकातील अंतिम चेंडू आतापर्यंत काय जबरदस्त कामगिरी इथे पाहायला मिळाली. 2 सफलता रोशनने प्राप्त करून दिल्या आणि आतापर्यंत फक्त त्याने 2 धावा खर्च केलेल्या आहेत.
ओ मागची कडा आणि निलेश जाधवने कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. जसा ओमकार मैदानाच्या आतमध्ये आला तसा त्याला आता मात्र मैदानाच्या पलीकडे जावं लागेल. काय जबरदस्त अगदी प्लॅन रचला त्या ठिकाणी, जाळं विणलं ओमकारच्या विरोधात आणि त्या जाळ्यामध्ये अडकवण्यामध्ये यश मिळालं रोशन भंडारीला. कमालीचा षटक राहिलाय. तब्बल 3 विकेट्स त्याच्या नावावरती राहिल्या आणि फक्त 2च धावा खर्च केल्या. म्हणजे एकूण 2 षटकांचा आपण जर खेळ पाहिला तर 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आणि आता येणाऱ्या 12 चेंडूंच्या खेळामध्ये विजयासाठी श्री गणेश जांभूलपाडा संघाला इथून 19 धावांची आवश्यकता. पाहू शकाल पडल्यानंतर चेंडूला जरूर तिथे टर्न देण्याची ताकद रोशनकडे होती आणि बॅटची लिडिंग एज लागली आणि फर्स्ट स्लिपमध्ये जबरदस्त हा दुसऱ्यांदा झेल निलेश जाधवने त्या क्षेत्रामध्ये पकडलाय. आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की या श्री गणेश जांभूलपाडा संघावरती आता पूर्णमध्ये तो दडपण जो होता तो पुन्हा रिटर्न पाहायला मिळतोय. कारण जोपर्यंत सुमित आणि आकेश खेळपट्टीवरती होता तोपर्यंत असं वाटलं होतं की मात्र या धावांचा जो पाठलाग आहे तो सहजपणे मात्र इथे केला जाऊ शकेल. परंतु क्रिकेटचा केला आहे. एक चांगला षटक तुम्हाला वापसी करून देऊ शकतो आणि तो षटक आपल्याला आज रोशन भंडारीचा पाहायला मिळाला. न्यू बॅटर मिस्टर हर्षद पारधी युनिट नंबर 7. बारा चेंडूमध्ये 19 धावा. नवीन गोलंदाज हरिकेत सुमित अजूनही मात्र त्या ठिकाणी तग धरून खेळपट्टीवरती आहे. एका चौकाराच्या साईडने तो खेळतोय 5 या धावसंख्येवरती. फुलटॉस चांगला ड्राईव्ह गॅप शोधण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र थांबवलं त्या ठिकाणी आणि हे सिंगलच धाव तिथे घेण्याची संधी मात्र निर्माण झाली. दोघांना आता मात्र या ठिकाणी चांगला खेळ करावा लागेल. कारण 7व्या क्रमांकापर्यंत मात्र या ठिकाणी फलंदाजाने मात्र हजेरी लावली. म्हणजे आता मात्र जे येणारे आता फलंदाज असतील अगदी टॅलेंटेड पाहायला मिळतील. आय थिंक महेंद्र पारधी इन ॲक्शनमध्ये आहे हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. परंतु सुमित कसा खेळ साकारेल, हर्षद त्याला कशा रीतीने मात्र साथ देईल आणि प्लस पण या सामन्यावरती कोणत्या संघावरती मात करेल. जबरदस्त क्रिकेट खास करून या स्पर्धेमध्ये आपल्याला आजच्या दिवसामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व पाहिलं. कारण कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर धावा वेगाने येत होत्या, हाय स्कोरिंग सामने पाहिले. परंतु आज अंडर 40 आणि पहिला संघ ठरला चोदरपाडा ज्याने आज 40 आय थिंक 39 धावा इथे उभारल्या. 40चा लक्ष समोर ठेवलाय. भिंगरी शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्याचा झपकन विकेट किपरकडे निघून गेला. रोशनच्या स्पेलने पूर्णपणे एक वेगळी ऊर्जा निर्माण केली नक्षत्र चोदरपाडा संघाच्या खेम्यामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर असं वाटलं होतं की मात्र या सामन्यामध्ये 40 धावांचा जो लक्ष्य आहे तो मात्र कुठेतरी छोटं दिसतोय. परंतु आता मात्र कुठेतरी लक्ष थोडा आता दूर चाललाय जांभूलपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. अजून एक चांगला चेंडू, बॅटची कडा, यस स्कॉट बिहाइंड. विकेट किपरनं कोणत्या प्रमाणे चूक केली नाहीये आणि हर्षद पारधी सुद्धा चाललाय माघारी. 2-0 तो सुद्धा बाद झालाय आणि लागेल या ठिकाणी जांभूलपाडा संघाला हा 6वा धक्का. प्लेइंग 11 मध्ये आहे परंतु एक्झॅक्टली तो पूर्णपणे फिट नव्हता आणि त्याचमुळे त्याला गोलंदाजी मात्र त्या ठिकाणी टाकता आली नाहीये. परंतु संघ संकटामध्ये सापडला आणि त्यामुळे आता मात्र त्याच्या बॅटिंगची मात्र कुठेतरी गरज भासली आणि त्याचमुळे आता मात्र पाहू शकाल 8व्या क्रमांकावरती त्याला या ठिकाणी पाठवलंय. हा जखमी शेर आहे. इथे मात्र या ठिकाणी घातकी ठरणार का आणि स्वतः जबाबदारी संघाची त्यांनी घेतलेली आहे. गावाची प्राण प्रतिष्ठा आता लागलेली आहे आणि त्या अनुषंगाने मात्र तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, धाडशीने उतरलाय. परंतु एखादी मॅच विनिंग केली त्याच्याकडून पाहायला मिळू शकेल का. परंतु हरिकेन सुद्धा चांगल्या लईमध्ये पाहतोय. ज्याप्रमाणे रोशननं स्पेल हाताला त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आतापर्यंत 3 लिगल चेंडू त्याने हाताळले, 1 सफलता प्राप्त केली. फक्त एकच धाव त्याने खर्च केली. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 18 धाबींची गरज. आकेशली पाहूया कशा रीतीने खेळेल.
पहिला चेंडू मात्र पाहू शकाल टायमिंग प्रॉपर नाही. चेंडू भरपूर वेळ हवेत गेलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली रोशन भंडारी. आज रोशन जिथे हात लावतोय तिथे सोनं करतोय आणि असं वाटतं की आजचा दिवस रोशनच्या नावावरती जातो की काय. अजून एक फलंदाज बाद आकेश ले बॅक टू द डगआउट. मन काळीच मन मला करते वाजते गुरु क्या मन काळी पण एक विकेट हॅट्रिक पाहिली कालच्या दिवसामध्ये गावदेवी स्पोर्ट नानकर संघाच्या वतीने खेळत असताना अक्षय थेटेच्या नावावरती. आणि आता मात्र आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर हरिकेत आता ही जो आणि हॅट्रिक वरती आलाय. तो दुसरा गोलंदाज इथे ठरेल का. कुठे सामना होता आणि आता मात्र सामना आला कुठे 22-7. आणि मित्र म्हणजे कुठेतरी श्रीगणेश जांभूळपाडा संघाने बॅटिंग ऑर्डरमध्ये भरपूर चुका केल्या. क्रमांकामध्ये भरपूर चेंजेस केले आणि त्याच्याचमुळे पाहतो की महेंद्र सारखा फलंदाज आता 9व्या क्रमांकावरती आलाय. आणि आता समीकरण 8 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. 22 धाबा फलकावरती पाहतोय. 40 धाबाचा पाठलाग सध्या सुरू आहे. विकेट सॅट्रिक बॉल. ओहो काय लेंथ होती. अगदी नाकाला सुगंध देऊन चाललाय आणि हरिकेश सांगतोय जागती रहो मेरे भाई. जबरदस्त लेंथ जबरदस्त. मात्र त्या ठिकाणी चेंडूला उचली मिळाली आणि त्या उचलीवरती फलंदाज महेंद्र पारधी बीट झालाय. कमालीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि त्याच्यानंतर पुढील 4 चेंडूवरती एकही धाव हरिकेतने खर्च केली नाहीये. 2 सफलता त्याच्या नावावरती राहिल्या. हा चेंडू फार निर्णायक असेल जांभूळपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. कारण आता समीकरण पाहिले तर 7 मध्ये 18 धावांची गरज आहे. या चेंडूवरती मोठा फटका जर एक्झॅक्टली पाहायला मिळाला षटकार किंवा चौकार तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी लक्ष थोडंसं कमी होईल. आणि पहिले आपण जर विचार जर केला तर 8 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा आल्या होत्या. हो पुन्हा मात्र 30 लेंथ. असं वाटतं की पुढील चेंडूचा मात्र हा रिप्ले पाहतो की काय परंतु नाहीये. बॅक टू बॅक 30 लेंथ इथे हाताळली आणि हरिकेशची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल टाळा व्हायला हरकत नाहीये. 2 सफलता त्याच्या नावावरती राहिल्या आणि फक्त एकच धाव त्याने खर्च केली. कंजूशी गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि आता मात्र या सामन्याचा विचार केला तर थोडा का होईना या सामन्याच्या दृष्टिकोनातून श्रीगणेश जांभूळपाडा संघ आपल्याला पिछाडीवरती पाहायला मिळतोय. म्हणजे गोलंदाजी विश्लेषण आपण केले तर अगदी उत्तरता क्रम पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये योगेश कोहलीने धावा खर्च केला होता 19. त्याच्यानंतर आपण रोशन भंडारीला पाहिलं त्याने फक्त 2 धावा खर्च केल्या. गडी बाद केले 3 आणि हरिकेतनं पाहिलं तर एकच धाव खर्च केली. गडी बाद केले 2. आणि आता शेवटच्या ओव्हरसाठी अनुभवाकडे आता मात्र या ठिकाणी चौदरपाडा संघाने वाटचाल केली. कारण निलेश जाधवच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 6 मध्ये 18 धावांची गरज आणि समोर आहे सुमित लिये. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा ऑन साइडला पूल केलाय अँड सक्सेसफुल मासिव्ह हिट बाय सुमित लिये. त्याच्या बॅटमधून निघालाय षटकार. जाऊन एकवीरा आईला भेटल्या ना बाया माझ्या साजनी साजनी मावल्या. बाया माझ्या साजनी कडक शॉट. थोडीशी गती सुद्धा कमी होती. लेंथ मध्ये सुद्धा मात्र निलेश कडून चूक पाहायला मिळाली. हाफ ट्रेकर लेंथ आणि त्याच्यावरती जबरदस्त अंदाज सुमितचा पाहायला मिळाला. आणि जांभूळपाडा संघाच्या डावातीला पहिला षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय जरूर. आणि आता मात्र थोडासा मात्र त्या ठिकाणी जो प्रेशर होता तो मात्र रिलीज होणार परंतु अजूनही कार्य संपलं नाहीये. कारण 5 चेंडूमध्ये अजूनही तुम्हाला विजयासाठी इथून 12 धावा जोडायच्या आहेत. सातत्याने पाहू शकाल योगेश कोहली आता मात्र जाऊन निलेशला सांगतोय कानमंत्र देतोय. परंतु मी नेहमीच सांगतोय मित्रांनो अक्कल किसकी भी हो दिमाग खुद का होना चाहिए. या जीवनामध्ये तुम्हाला पुढे चाल करायची असेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करा. इथे मात्र पाहू शकाल टायमिंग प्रॉपर नाहीये परंतु 2 धावा एक्झॅक्टली घेण्याचा प्रयत्न करतील. सिंगल धाव जरूर तिथे पूर्ण झाली. दुरेचा प्रयत्न होतोय. स्वतः विकेट किपर गेले. पिकी चुकीच्या दिशेने रॉंग ऑन आली आणि त्याच्यामुळे मात्र संधी मिळाली सुमित आणि महेंद्रला. कारण एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये होताना पाहायला मिळतोय.
चांगला सामना, चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. कारण कधी झुकतोय चौतरपाडा संघाच्या बाजूनं तर कधी वलन घेतोय जांभूलपाडा संघाच्या बाजूनं. अशाच प्रमाणे सामने जर रंगतदार स्थितीमध्ये घेत राहिले तर प्रेक्षकांची अजूनही मात्र आपल्याला या संजय स्मृती चषकामध्ये अधिक गर्दी पाहायला मिळू शकेल. कारण अभिमानाची सन्मानाची स्पर्धा सध्या आपण अनुभवतोय. आज 20व्या पर्वामध्ये ही स्पर्धा पोहोचली आहे. सातत्य टिकून ठेवलेलं आहे या स्पर्धेचं संजय स्पोर्ट्स सावध संघाने आणि ग्रामस्थ मंडळ सावध गावानं. 4 चेंडूचा खेळ शिल्लक, 10 धाब्यांची गरज. राऊंड द विकेटने मारा करतो निलेश. ओहो, पाहू शकाल अगदी जे फुलर लेंथ होती पूर्णपणे पाहू शकाल बॅटची इनर एज पाहायला मिळाली. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला. आता स्ट्राईक होणार चेंज आणि स्ट्राईकला येणार आता मात्र महेंद्र पारधी. 3 मध्ये 9 धावा. काय सामना इथे मात्र रंगतोय. जबरदस्त मॅच भरपूर संख्येने पाहू शकाल. आता मात्र क्रीडा रसिक ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. घरी बसल्या समवेत सुद्धा मात्र काही फॅमिली समवेत आपले जे गावातील खेळाडू आहेत त्यांची मात्र मॅचेस प्रेक्षक पाहत आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि क्रीडांगणाच्या अवतीभोवती सुद्धा भरपूर संख्येने प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. चेंडू खाली राहिला, लाऊड अपील आणि फिंगर अप. लेग बिफोरच्या रूपाने फलंदाज बाद महेंद्र पारधी. सुमितला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं का आता प्रश्न निर्माण झालाय. कारण ज्या सुमितनं एक षटकार लगावला, ज्या सुमितनं चौकार लगावला, ज्या सुमितनं विजयाच्या आशा पल्लवित केल्या तो फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे. आणि आता मात्र नवीन फलंदाज विनीत आलाय 10व्या क्रमांकावरती. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि 2 चेंडूमध्ये आता मात्र 9 धाब्यांची आवश्यकता. काय सस्पेन्स असेल या 2 चेंडूचं की विनीत 10व्या क्रमांकावरती आलाय आणि त्या 10व्या क्रमांकावरती येऊन आपल्या टीमला मात्र या ठिकाणी विजयाकडे तो घेऊन जाणार का. क्रिकेटमध्ये कुठल्याही क्रमांकावरती कुठलाही फलंदाज मोठे फटके खेळू शकतोय. अर्थात जसप्रीत बुमराहचा आपण विचार केला तर त्याने सुद्धा मात्र टेस्ट क्रिकेटमध्ये षटकार लगावली. इथे फटका अभेद केला परंतु त्याची विकेट धोक्यात. ओ हो 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 1 2 3 4 आय थिंक 4थ्या प्रयत्नामध्ये तो झेल त्या ठिकाणी कलेक्शन केला आणि अखेर पाहू शकाल 9वा धक्का या ठिकाणी लागलाय टीम जांभूलपाडाला. शेवटची जोडी आणि पहा हा झेल दुर्वेशने तो कलेक्शन केला. 1 2 3 4 यस. 4थ्या प्रयत्नामध्ये अगदी आपल्या गोदीमध्ये चेंडूला तो मात्र त्याने कलेक्शन केलं आणि अखेर आता मात्र विजयापासून 1 पाऊल दूर नक्षत्र एंट्रीसाठी सोदरपडा. सुरुवात निलेशने आय थिंक षटकाराने केली होती. त्याच्या विरोधात पहिल्या चेंडूत षटकार आला परंतु वापसी लाजवाब. हाच तर एक अनुभव असतो. चेंडू हवेत आहे, झेल होणार का. रोशन भंडारी त्याने सुद्धा 4थ्या प्रयत्नामध्ये झेल प्राप्त केला आणि पहिला संघ ठरलाय या स्पर्धेमध्ये ऑलआउट होणारा ज्या संघाचं नाव आहे श्री गणेश जांभूलपाडा. सो हार्ड लक हर्षद पारधी. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम नक्षत्र एंटरप्राइजेस सोदरपाडा. जी निलेश जाधवच्या नावा